एकदा का हे युद्ध सुरू झालं की ते केवळ सत्तेचं राहत नाही, तर ते शब्दाचं, संकेताचं आणि राजकीय डावपेचाचं युद्ध बनतं. गेली 10 नव्हे तर तब्बल 11 वर्ष महाराष्ट्र हेच पाहतोय की कधी शरद पवार वरचढ ठरतात तर कधी देवेंद्र फडणवीस. दोघी एकमेकावर राजकीय कुरघोडी करण्याचा प्रयत्न करत राहतात. महाविकास आघाडीचा प्रयोग जेव्हा शरद पवारांनी केला, तेव्हा त्या एका अर्थानं फडणवीसांवर मिळवलेला एक विजय होता. पण त्यानंतर जेव्हा देवेंद्र फडणवीसांनी पुन्हा सत्ता स्थापन केली, तेव्हा त्यांनी एक वाक्य बोललं होतं की मी पुन्हा येईन. एकदा नाही, दोनदा नाही, तर मी पुन्हा येईन असं वारंवार सांगत ते म्हणाले होते. तर मी एक नाही तर दोन पक्ष पडून पुन्हा आलो. हा शरद पवारांवर केलेला एक वर्मी घावच होता. महाविकास आघाडीचा प्रयोग झाला तेव्हा फडणवीस म्हणाले होते की जनतेनं दिलेल्या मॅन्डेटच्या विरोधात जाऊ नये. पण शरद पवार हे राजकीय वस्ताद कुणालाही कल्पना नसताना त्यांनी ज्या पद्धतीनं फडणवीस आणि भारतीय जनता पार्टीला मात दिली, ते खरंच एक अफलातून होतं. आणि हे सगळं मी आता का सांगतोय याचं एक कारण म्हणजे आज जे काही सुरू झालं त्याच्याशी या सगळ्यांचा थेट संबंध आहे. हे आज शब्दाचं, शब्दांचं आणि वाकयुद्धाचं जे राजकारण चालू आहे, त्या काळात अनेक जण इतके गाफील होते की निकालानंतर उद्धव ठाकरे यांची जी पहिली पत्रकार परिषद झाली, त्यानंतर त्यांनी एक सूचक विधान केलं. आकडेच असे आहेत की त्यानुसार योग्य तो सन्मान झाला पाहिजे असं ते म्हणाले. आता याच दरम्यान अनौपचारिक चर्चांमध्ये शरद पवारांनी असं सांगितलं की ते काही चर्चेतच नव्हते. मग त्यांना बैठकीबद्दल माहिती असणारच कशी? पण प्रश्न त्यांनी उपस्थित केला, हा संदर्भ पुन्हा आज उद्धव ठाकरे यांच्या भोवती फिरताना दिसतो. राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येणार का, या मुद्द्यावर राजकीय वर्तुळात एक मोठी चर्चा सुरू झाली. पण माझ्या मते ही चर्चा नसून एक प्रकारचं वाकयुद्ध आहे. डाव आणि प्रतिडाव सुरूच आहेत. शपथांचा संदर्भ आहे. कोण खरं बोलतंय, कोण खोटं, हे महाराष्ट्राला सांगण्याचा प्रयत्न चालू आहे. आत्ताच जितेंद्र आव्हाड यांचं एक विधान मी पाहिलं आणि त्यामध्ये ते ठामपणे म्हणाले की 200% नाही, तर 200% जास्त खात्रीने मी सांगतो की दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येणार होत्या. आता गेल्या 4 दिवसात मी महाराष्ट्राला या सगळ्या इन्साईटची माहिती दिलेलीच आहे आणि त्यानंतर जे काही ठरलं ते महाराष्ट्रात घडणारच होतं. पण इथे एक महत्त्वाचा फरक आहे की अजित पवार असताना होणारं विलीनीकरण आणि अजित पवार नसताना होणारं विलीनीकरण, या दोन्हीत जमीन आसमानचं अंतर आहे. आता याच पार्श्वभूमीवर जेव्हा देवेंद्र फडणवीस म्हणाले होते की दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचं विलिनीकरण होणार असतं, तर अजित पवारांनी मला नक्कीच सांगितलं असतं. कारण ते जे काही बोलायचे ते सगळं माझ्याशी शेअर करायचे. आता त्यांच्या दुर्दैवी मृत्यूच्या आधी आम्हा दोघांची जवळपास तासभर चर्चा झाली. पण त्या चर्चेत कुठल्याही तारखेबद्दल अजित पवारांनी मला काहीच सांगितलं नव्हतं, असं फडणवीस म्हणाले. आता त्यामुळे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं की यावर शरद पवार काय प्रतिक्रिया देतात. आणि शरद पवारांनी महाराष्ट्राला जी तारीख सांगितली, त्यांनी स्पष्ट केलं की दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकत्रीकरणासंदर्भात 12 तारखेला घोषणा होणार होती आणि 8 ते 12 फेब्रुवारी दरम्यान ही सगळी प्रक्रिया पार पडणार होती. आता याच दरम्यान एक व्हिडिओ शेअर करण्यात आला. आवाज म्यूट असला तरी त्यात 17 जानेवारीची बैठक स्पष्ट दिसत होती. त्या बैठकीला अजित पवार उपस्थित होते आणि शरद पवार गटातील इतर सर्व नेतेही तिथे होते. अशा वेळी फडणवीसांनी घेतलेली भूमिका अशी भासते की शरद पवार खोटं बोलून राहिले किंवा त्यांच्या बोलण्यात तथ्य नाही. यावर शरद पवारांनी आज अनौपचारिकपणे पत्रकारांशी बोलताना एक प्रतिप्रश्न विचारला की जे या चर्चेत उपस्थितच नव्हते त्यांना या बैठकीबद्दल माहिती कशी असणार. आणि म्हणूनच मी म्हणतो की हा डाव शब्दांचा आहे. गमत म्हणजे उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीचा प्रयोग करताना असं सांगितलं होतं की अमित शहा यांनी मातोश्रीवर बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेसमोर मुख्यमंत्री पदाचा शब्द दिला होता. अर्थात हे दोन्ही संदर्भ वेगळे, पण महाराष्ट्रात शब्द देणं आणि शब्द पाळणं यावरून कशी चर्चा रंगते हे तर सगळ्या महाराष्ट्रालाच माहिती आहे. यानंतर आपण पाहिलं की उद्धव ठाकरे सातत्याने म्हणत होते की 2.5 वर्ष मुख्यमंत्री पदाचा शब्द दिला होता, पण तो पाळला नाही. आता त्यावर भाजपने प्रतिप्रश्न केला होता की मग निवडणूक प्रचारादरम्यान जेव्हा अमित शहा स्टेजवर होते तेव्हा हा मुद्दा का मांडला नाही. पुन्हा सांगतो, दोन्ही मुद्दे वेगळे, पण शब्द आणि विश्वास हाच केंद्रस्थानी. आज राष्ट्रवादी काँग्रेसने कराडमधून आपली भूमिका स्पष्ट केली आणि त्यातून एक पहिली अट समोर आली की विलिनीकरण करायचं तर कुणाचं कुणात करायचं. तुतारीवाली राष्ट्रवादी घड्याळात विलीन होणार की घड्याळवाली राष्ट्रवादी तुतारीत विलीन होणार. कारण जर तुतारीवाली राष्ट्रवादी घड्याळात विलीन झाली तर ती एनडीए मधील भाजपसोबत सत्तेत आलेली राष्ट्रवादी ठरेल. म्हणजे शरद पवारांना आपली विचारधारा बाजूला ठेवून एनडीएचा घटक पक्ष व्हावा लागेल. आणि हाच फरक सुनील तटकरे यांनी जाणीवपूर्वक स्पष्ट करून दाखवला की एनडीए म्हणजे भाजपच्या नेतृत्वाखाली आघाडी आणि इंडिया आघाडी म्हणजे काँग्रेसच्या मदतीने उभी राहिलेली आघाडी. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीनंतर एनडीए संपली आहे असं संजय राऊत म्हणाले होते. तरी सुद्धा आज पुन्हा चर्चा सुरू झाली कारण दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका स्पष्ट झाली. एका गटाला विलीनीकरण हवं आहे तर दुसऱ्या गटाला ते नकोय. कारण विलीनीकरण झालं तर शरद पवार गटाचे नेते त्या पक्षावर हावी होतील आणि अजित पवार आता दुर्दैवाने आपल्यात नाहीत.
म्हणून आता परिस्थिती अशी आहे की राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणासंदर्भातली कोणतीही भूमिका आधी भाजपला विचारून घ्यावी लागणार आहे. या संदर्भात अजित पवारांची अंतिम इच्छा काय होती हा मुद्दाही चर्चेत येऊ शकतो. त्यामुळेच हा शब्दांचा आणि विश्वासाचा खेळ सुरू आहे. जर अजित पवारांची अशी इच्छा होती तर ती पूर्ण करण्याची जबाबदारी आता त्यांच्या गटातील नेत्यांवर येते. माझ्या माहितीनुसार सुनील तटकरे, सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांची बैठक झाली होती आणि सुनील तटकरे यांनी ती बैठक झालीच नव्हती असं कधीच म्हटलं नाही. उलट त्या बैठकीचे कॅमेऱ्यावरचे पुरावे पुढे येतील असा दावा केला जातोय. तसेच विद्या प्रतिष्ठान, बारामती कृषी संस्थांशी संबंधित काही कायदेशीर जबाबदाऱ्यांचे पुरावे पुढे येतील असं सांगितलं जातं. पण सध्या जे युद्ध सुरू आहे, शपथांचं युद्ध आहे, शशिकांत शिंदे यांनी अजित पवारांची शपथ घेऊन सांगितलं की दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाचा निर्णय झाला होता आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकानंतर तो होणार होता. हे खरं असलं तरी आता संदर्भ बदललेत. अजित पवार नसताना सगळेच अर्थ बदलत आहेत. म्हणून असं दिसतंय की शरद पवारांनी पुन्हा एक नवा डाव टाकलाय. फडणवीस चर्चेत नव्हते कारण ही आमच्या पक्षातील अंतर्गत चर्चा होती. विलीनीकरण झाल्यानंतर भाजपला कळवायचं होतं असं शरद पवार म्हणतात. मग जे चर्चेतच नव्हते त्यांना माहिती कशी असणार हा त्यांचा सवाल आहे. आता माझ्या माहितीनुसार या विलीनीकरणाची माहिती क्रमांक 1, क्रमांक 2 चे नेते आणि देवेंद्र फडणवीस यांना देण्यात आली होती. पण ठरलं होतं की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकानंतर विलीनीकरण करायचं, कारण जर आधीच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या असत्या तर शाहू फुले आंबेडकर विचारधारेचा मतदार थेट काँग्रेसकडे गेला असता. आणि दुसरं कारण म्हणजे कायदेशीर प्रक्रिया अपूर्ण होती. सुप्रीम कोर्टातील प्रकरण, प्रश्नचिन्हाबाबतचे निर्णय हे सगळं बाकी होतं. म्हणून आज शब्द देणं, शपथ घेणं याला काही अर्थ उरलाय की नाही अशी परिस्थिती महाराष्ट्रात निर्माण झाली. 2000% सत्य असा दावा जितेंद्र आव्हाड करतात, तर दुसरीकडे फडणवीस त्यावर प्रश्न उपस्थित करतात की हे सगळे डाव प्रतिडाव सुरूच राहणार आहे. शेवटी मी एवढंच सांगतो की कोणाचंही राजकीय अधिवेशन न मांडता आणि कोणाची अधिकृत बाजू न घेता महाराष्ट्राला जे समजणं गरजेचं आहे तेवढंच मी सोप्या मराठी भाषेत मांडतोय. तुम्ही हे मोठ्या संख्येने पाहतात याबद्दल मी तुमचा मनापासून आभारी आहे. बाकी हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचू द्या. घरोघरी सांगा की अशा पद्धतीची समजावून सांगणारी पत्रकारिता महाराष्ट्राला किती आवश्यक आहे. तोपर्यंत थांबूया. धन्यवाद. नमस्कार.